27 नोव्हेंबरचा दिवस होता. पहाटेच्या सुमारास एक अशा प्रकारची भयंकर घटना घडली की पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील डोकी गाव आहे. या गावालगत रेल्वे फाटक आहे आणि या फाटकाच्या बाजूला अंकुश बोडके यांचं शेत आहे. त्या शेतात एक 25 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह एवढा भयंकर स्वरूपात होता की सदरील महिलेचे दोन्ही पाय फाकविलेले होते, छाती उघडी होती आणि कमरेच्या खालचा भाग हा पूर्णपणे जळालेला होता. जेव्हा पहाटेच्या सुमारास लोकांनी तिला पाहिलं तेव्हा तात्काळ पोलीस पाटलांना खबर दिली. मृतदेह पाहून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आणि या ठिकाणी काहीतरी भयंकर झालं आहे याची कल्पना आली. कुणीतरी या महिलेवर अत्याचार करून जाळून टाकला असावं असाही संशय व्यक्त केला जाऊ लागला. काही वेळातच डोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळ पाहताच ते देखील हादरून गेले, कारण ज्या प्रकारची घटना घडली होती त्यामध्ये महिलेचा पूर्णपणे कोळसा झालेला होता. आता ही महिला कोण, तिची ओळख कशी पटवायची असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पण ज्या पद्धतीने जी झोपलेली होती त्यावरून तिचा भयंकर प्रकार झाल्याचा प्रसंग दिसत होता. पोलिसांनी त्या परिसरात पाहणी केली, काही पुरावा सापडतो का ते देखील पाहिलं, पण त्यांना काहीच दिसून आलं नाही. त्या महिलेचा मृतदेह उचलला आणि रुग्णालयात पीएम साठी नेण्यात आला, परंतु ओळख पटल्याशिवाय पुढे काहीच करता येणार नव्हतं. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का ते पाहिलं आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिसांना यश देखील आलं. पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या अंदाजे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी बिल्डिंग लावायला सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी ज्या पद्धतीने महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह होता त्याचे फोटो पोलीस ठाण्याकडे पाठवले, जेणेकरून कुठे बेपत्ता महिलेची नोंद सापडली तर अजून मार्ग सोपा होईल. आणि योगायोग पहा, तो आरोपी देखील पोलिसांच्या अवघ्या काही काळातच हातात आला आणि त्या महिलेची जी बेपत्ता नोंद होती ते देखील पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे सदरील महिला आणि पुरुष या दोघांमधील गावाचे अंतर पाहिले तर खूप मोठे होते. मग ही घटना घडलीच कशी असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यानुसार आरोपी पकडला होता. त्याच्याकडे जेव्हा विचारपूस केली तेव्हा त्याने संपूर्ण प्रकाराचा उलगडा केला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू की सदरील महिला कुठली आहे, तो व्यक्ती कोण आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून घटनेचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. पुण्यातील वाकड परिसरात राहणारी राणीची काही वर्षापूर्वी लातूर येथील अनिकेत महादेव कांबळे याची भेट झाली होती. दोघांचं भेट झाल्यानंतर दोघांचं बोलणंही सुरू झालं होतं. मात्र या बोलण्यातून दोघांमध्ये प्रेम संबंध जुळून आले हे दोघांनाही कळालं. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसं दोघांतील मर्यादा देखील सुटू लागल्या. दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा कार्यक्रम सुरू झाला. पण दोघांचंही लग्न झालेलं होतं. राणीलाही 2 मुले होते, तरी देखील तिला अनिकेत आवडू लागला होता. अनिकेत आपल्या आयुष्याला कलाटी देऊ शकतो असं तिला वाटत होतं. जो काही अनैतिक संबंधाचा खेळ सुरू झालेला होता तो कोणत्या स्तराला घेऊन जाईल हे दोघांना देखील माहिती नव्हतं. राणीचेही अनैतिक त्याच्यावर प्रेम ज्या पद्धतीने सुरू होतं आणि अनिकेत याचंही राणीवर खूप प्रेम होतं. दोघांचा सुरू झालेला वासनेचा खेळ रंगात येऊ लागला होता. पण मध्येच माशी शिंकली आणि राणी ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. जवळपास गेल्या अनेक महिन्यापासून दोघात जो काही वासनेचा खेळ सुरू होता त्यामध्ये आता खंड पडायला सुरुवात झाली होती. राणीच्या स्वभावामध्ये बदल होत असल्याचं अनिकेत त्याच्या लक्षात येऊ लागलं होतं. कारणही त्याला तसंच होतं. राणीला जेवढं पाहिजे तेवढं तिने त्याच्याकडून घेतलं होतं. आता तिला अनिकेत नकोसा वाटत होता. तिला तिच्या संसाराची काळजी पडू लागली होती. पण अनैतिक संबंध जोडताना तिला काळजी पटली नव्हती का? राणी ही आता अनिकेत याला सोडून देण्यासाठी प्रयत्न करत होती, पण अनिकेत याला राणीची चटक लागलेली होती. राणी बरोबर असलेला सहवास त्याला आवडू लागला होता, आनंदही मिळत होता. पण आता राणी आपल्याला भाव देत नाही, ती टाळत आहे हे अनिकेत याच्या लक्षात येऊ लागलं होतं. तरी देखील अनिकेत हा राणीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक वेळी राणी त्याला वेगवेगळी कारणे सांगून संबंधापासून दूर ठेवत होती, पण अनिकेत काही ऐकायला तयार नव्हता. आतापर्यंत मौज मजा केली आणि आता मला का टाळते असंही तो राणीला म्हणू लागला. पण राणीने आता भेटू नको असं म्हणून अनिकेत त्याचे फोन देखील घेणं बंद केलं. एखाद्या माशाने तडफड करावी अशा पद्धतीने अनिकेत राणीशिवाय तडफड करू लागला होता. त्यामुळे अनिकेत याला राणीला धडा शिकवायचं डोक्यात आलं. मला धोका दिला, आता तुलाही तशाच पद्धतीने मी संपवतो अशा प्रकारचा प्लॅनच अनिकेत याने आखला होता. 19 नोव्हेंबरचा तो दिवस होता. राणी ही तिच्या घरातून सकाळीच मुलांना सोडण्यासाठी घराच्या बाहेर पडली होती. मुलांना शाळेत सोडलं आणि त्याच वेळी अनिकेत हा वॅगनार गाडी घेऊन त्या ठिकाणी आला. तिच्याजवळ आला, तिला जवळ घेतलं. त्याने राणीला गाडीत बसवलं. मला तुला महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणून त्याने राणीला गाडीत बसलेलं होतं आणि त्यानंतर तो गाडी पुण्याच्या दिशेने घेऊन गेला. राणीला त्याने समजावून सांगितलं, पण राणीच्या डोक्यात जो काही राग होता त्या रागाने ती लालबुंद झालेली होती. अनिकेत बरोबर राहायचंच नाही असंही तिनं निश्चय केलेला होता. तरी पण अनिकेत हा तिला पळून घेऊन गेला होता. संध्याकाळची वेळ झाली होती. मुलं शाळेतून कशी तरी
घरी पोहोचली तेव्हा घरचे लोकही हैराण झाले. राणी कुठे गेली असा प्रश्न प्रत्येकांना पडला होता आणि त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात राणी बेपत्ता झाल्याची तक्रार देखील देण्यात आली होती. भरलेलं घर सोडून राणीनं प्रियकराबरोबर पळ काढला होता हे घरच्या लोकांच्या लक्षात आलं होतं. पण आता झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून त्यांनी वाकड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आता यामुळे पोलिसांच्या डोक्याला देखील ताण आला होता. एका महिलेचं भर रस्त्यावरून अपहरण झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं होतं. यामध्ये 2 दिवसांचा कालावधी निघून गेला होता. पोलीस तपास करत होते. पण 27 नोव्हेंबर रोजी अशी काही घटना घडली की त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडाच झाला. अनिकेत याने 19 नोव्हेंबरला राणीचं अपहरण केलं. त्या दिवसापासून दोघेही बराच वेळ सोबत होते. मात्र त्यानंतर राणी आपल्याबरोबर राहणारच नाही, मग तिला जिवंतच ठेवायचं कशाला, अशा प्रकारे विचार अनिकेत याच्या मनात येत होते. त्यानुसार त्याने पुन्हा राणीला समजावून सांगितलं. खूप दिवसांनी भेट झाली होती आणि नवीन काहीतरी करण्याचा विचार दोघांचा होता. त्याच्यापेक्षा तर तिलाच घरी जाण्याची जास्त घाई झाली होती. प्रेम फक्त नावालाच होतं, पण अनैतिक संबंध एवढे वाढले होते की आता त्याला देखील ती भोगायची होती. ती जरी त्याच्यावर खूप प्रेम करत असली तरी त्याचा विचार वेगळा होता. आपलं वरचेवर चालू राहू दे असं त्याला वाटत होतं. दोघांचाही संसार मोडायचा नको, यामुळं सर्व काही सुरळीत होईल. मात्र ती काय ऐकायला तयार नव्हती. तिकडे राणीच्या घरचे लोक तिची वाट पाहत होते, तर अनिकेतच्या घरात मात्र राणी ही अनिकेत बरोबर आनंद घेत होती. 26 नोव्हेंबरच्या रात्री दोघेही लातूरच्या दिशेने निघाले होते. पहाटेच्या सुमारास जेव्हा गाडी धाराशिव जिल्ह्यातील रुईढोक या गावाजवळ आल्यानंतर तिचा निर्गण खून केला. शेतात अशा प्रकारे तिला झोपवलं की तिच्यावर अत्याचार झाला असा आव तिने आणला होता. दृश्य घटनास्थळी जे निर्माण केलं होतं ते राणीचे दोन्ही पाय फाकलेले होते. छातीवर अर्धवट कपडे होते. आपली ओळख पटू नये यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी अनिकेत याने सर्व प्रयत्न केले होते आणि मृतदेहावर पेट्रोल टाकून देखील जाळून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पेट घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून तो पळून गेला. परंतु 27 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. पहाटेच्या सुमारास अशा प्रकारे हे दृश्य लोकांच्या लक्षात आलं, दिसलं. त्यावेळेस लोक त्या ठिकाणी धावून गेले आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली आणि पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचं सर्व पाहणी केली, पंचनामा केला आणि CCTVच्या आधारे अनिकेत कांबळे हा वॅगनार गाडीतून आल्याचं कळालं. त्यानुसार त्याला ताब्यात घेतलं आणि राणीच्या मृतदेहाची सुद्धा ओळख पटली होती. हे सर्व झालं ते केवळ अनैतिक संबंध आणि वासनेच्या खेळामुळं. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये अजून काही नवीन काही अपडेट येईल, ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. सध्या तरी एवढंच. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.